नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, इयत्ता 11वीच्या इतिहास विषयाचे दुसरे प्रकरण आपण अभ्यासतोय. प्रकरणाचे नाव आहे भारतातील आद्य नगरे. आपण या आद्य नगराविषयी माहिती अभ्यासलेली आहे. या आद्य नगरे उदयास आलेली आहेत. या नगरांचा आणि गाव वसाहतीचा परस्पर संबंध देखील होता. मोठ्या प्रमाणात या नगरांमध्ये व्यापार होऊ लागलेला आहे. शेतीचं उत्पादन होऊ लागलेलं आहे. आयात निर्यात देखील होत होती. हडप्पा संस्कृतीची नगरे आणि मेसोपोटेमिया संस्कृती याच्यामध्ये देखील आयात निर्यात विनिमय मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. या नगराची शासन व्यवस्था होती. तिथे असणारे जे काही नगरे होती किंवा सुसंघटित अशी प्रशासन व्यवस्था होती. नगररचना असेल, विटा असतील, वजन मापे असतील, मुद्रा असतील, विविध वस्तूंचे आकार, या सगळ्या गोष्टीवरून ही नगरे एक प्रशासन यंत्रणेची साक्ष असलेली पाहायला मिळतात. ह्या प्रशासन यंत्रणेची जी सूत्रे होती ती धर्मगुरूंच्या हाती होती. शासन व्यवस्था व्यवस्थितरित्या तिथली असलेली पाहायला मिळते. तरी देखील ह्या नगरांचा ऱ्हास का झाला असा प्रश्नही आपल्या मनामध्ये तुम्हाला पडला असेल. असा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवणं साहजिकच आहे. ह्या नगरांचा ऱ्हास कसा झाला विद्यार्थी मित्रांनो, हा जो चौथा उपघटक आहे त्याच्याविषयी चर्चाही आपण या ठिकाणी करणार आहोत. मग नागरी हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे मुख्यतः कोणती होती? कोणत्या कारणाने ह्या नगरांचा ऱ्हास झाला असेल याच्याविषयीही आपण जाणून घेतलं पाहिजे. की बघा, या हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा ही नगरे बाहेरून आलेल्या लढाऊ जमातींनी नष्ट केली असं देखील एक अनुमान बांधलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जणांनी ही नगरे कशी नष्ट झाली असावीत प्रत्येकाने आपापले अनुमान बांधलं गेलेलं आहे. इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजे पुराचा नाश करणारा असे केले आहे. पूर म्हणजे तटबंदीनं युक्त असलेले नगर. हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती म्हणजे पूर या संज्ञेच्या व्याख्येत बसणारी होती. इंद्राने हडप्पा संस्कृतीचा पुरांचा नाश केला म्हणजेच इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असा देखील अन्वयार्थ सर मॉर्टिमर व्हीलर यांनी लावलेला आहे. म्हणजे साहजिकच हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या जमातींनी नष्ट केली. वैदिक आर्यांनीही या नगरांचा नाश केला असा एक दुसरा अनुमान लावलं गेलेलं आहे. व्हीलर यांच्या अनुमानाला बघा या विद्वानांच्या वर्तुळामध्ये मान्यताही मिळाली. परंतु हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील अधिक ठोस पुरावा आता उपलब्ध झालेला आहे. तो पुरावा व्हीलरच्या अनुमानाला पुष्टी देणारा नाही. इसवी सनापूर्वी बघा 2000 ते 1900च्या सुमारास नागरी संस्कृतीची घसरण झालेली आहे. हडप्पा संस्कृतीची नगरे ही उतरणीला लागलेली आहेत. तिथल्या लोकांना स्थलांतर करणे भाग पडलेले आहे आणि तेथूनच उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा सुरू होत असलेला पाहायला मिळतो. मग या नगरांचा ऱ्हास का झालेला आहे, त्याची काही मुख्य कारणे आहेत का? या नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासांची मुख्य कारणे अशी असलेली विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतात. पहिली कारण म्हणजे व्यापारातील घसरण. या नगरामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. या व्यापाराची घसरण झालेली आहे. त्यामुळे साहजिकच लोकांनी नंतर स्थलांतर केलेलं असणार आहे. त्याचबरोबर हवामानातील बदल असेल, आर्थिक समृद्धीची उतरण असेल, यासारख्या गोष्टींच्या एकत्र परिणामामध्ये या नागरी संस्कृतीचा ऱ्हास दिसून येत आहे आपल्याला. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार हा कमी होऊ लागलेला आहे. या व्यापाराला उतरण लागलेले आहे. कारण की बघा काय कारण आहे तर मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता
कमी होऊ लागली होती, त्यामुळे साहजिकच वस्तू कमी खपल्या जात असणार आहे. सतत अंतर्गत लढाया हे एक त्यामागचे कारण असू शकते. त्याखेरीज पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवड जमिनीमध्ये होणं म्हणजे साहजिकच नैसर्गिक काही समस्या उद्भवल्या तर तिथे मानव काही करू शकत नाही. आपणही बघतो हवामानातील बदल असेल किंवा इतर नैसर्गिक काही संकटे असतील, मग त्यामध्ये पिकाऊ जमिनीचं रूपांतर खारवड जमिनीमध्ये होत जाणे हे शेतीवर अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या नाशाचं एक प्रमुख कारण देखील होतं. हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठच क्षीण होत गेली होती. साहजिकच हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती या दोन संस्कृतीमध्ये व्यापार विनिमय होत होता. मेसोपोटेमिया संस्कृतीचाच नाश झालेला आहे, त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील नगरातील हडप्पा च्या मार्फत ज्या काही निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू होत्या, जी काही बाजारपेठ होती ती क्षीण होत गेलेली आहे. साहजिकच व्यापाराची घसरण झालेली आहे, त्यामुळेच नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास देखील झालेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हे आजचे मेसोपोटेमिया संस्कृतीच्या नाशाचे प्रमुख कारण आहे. त्याप्रमाणे हवामानात घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणापैकी देखील प्रमुख कारण आहे. इसवी सनापूर्वी बघा 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागलेले आहेत. पिकाऊ जमिनीची प्रत खालावत गेलेली आहे. आपण तर पाहिलं की निमभटके जे काही जनसमूह होते नवाश्मयुगीन कालखंडामध्ये, हे जनसमूह जिथे पाणी असेल, जिथे शेतीयोग्य जमीन असेल अशा ठिकाणीच विसावले होते. त्या ठिकाणी ते शेती करू लागले होते. मग साहजिकच पिकाऊ जमिनीची ही प्रत खालावली गेली असणार आहे. दिवसेंदिवस वारंवार दुष्काळ पडू लागलेले आहेत. सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हंकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे देखील मिळालेली आहे. त्याचा उल्लेखही आपण एका चार्टमध्ये पाहिलेला आहे. या काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्याच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गावासातील परस्पर संबंधाचा समतोल हा ढासळलेला आहे. सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप हे देखील त्यामधलं एक कारण असू शकतं. या भूकंपामुळे सरस्वतीचे पात्र उंचावलेले आहे. तिला जाऊन मिळणाऱ्या सतलज आणि यमुना ह्या प्रमुख उपनद्या होत्या. या नद्यांनी दिशा बदललेली आहे. सरस्वतीचं पात्र हे कोरडे पडलेले आहे, त्यामुळे साहजिकच हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावे लागलेले आहे. त्यामुळे साहजिकच हडप्पा संस्कृतीच्या नगरांना उतरती कळाही विद्यार्थी मित्रांनो लागलेली आहे. म्हणजे या वसाहती ज्या होत्या त्या अगदी प्रगत होत्या, परंतु त्यांना जे काही व्यापार असेल, व्यापारातील घसरण असेल किंवा हवामानातील बदल असेल, भूकंप असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची घसरण हे झालेली आहे. या हडप्पा संस्कृतीनंतर इतर ज्या संस्कृती आलेल्या आहेत त्या प्रगत आणि समृद्ध नव्हत्या. शिवाय त्यांची मातीची भांडी, घरे, मृत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या संदर्भातील चालीरीती या गोष्टीमध्ये फरक देखील असलेला पाहायला मिळतो. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही स्थलांतर करावे लागलेले आहे. नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने वसले तेथे छोट्या गाव वसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयास आलेल्या आहे. या नवीन संस्कृतीचा प्रसार राजस्थान, गुजरात, माळवा, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये झालेला आहे. या संस्कृतींना ताम्रपाषाण युगीन संस्कृती असं म्हटलेलं आहे. यानंतरचा जो काही पाठ आहे भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती या पाठामध्ये आपण या संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्र या प्रदेशामधल्या ह्या संस्कृती आहेत. त्या संस्कृतीविषयी अगदी सविस्तर माहितीही आपल्याला पाहायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं बघा, भारतातील आद्यनगरे होती. आद्यनगराचा ऱ्हास झालेला आहे. अगोदर वेगवेगळे अनुमान काढले गेली. सुरुवातीला असं म्हटलं गेलं की बाहेर आलेल्या लढाऊ जातीच्या जमातींनी ही नगरे नष्ट केली.
कुणी म्हटलेलं आहे की इंद्राने म्हणजेच वैदिक आर्याने काय केलेलं आहे, या नगरांचा ऱ्हास केलेला आहे. परंतु जी काही संशोधनाच्या आधारे कारणे पुढे आलेली आहेत, या नागरी हडप्पा संस्कृतीची उतरण का झालेली आहे, त्या कारणामध्ये वरून आपल्याला लक्षात येतं की व्यापाराची घसरण हे एक कारण आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीचाच ऱ्हास झालेला आहे. हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया संस्कृती या दोन्ही संस्कृतीमध्ये व्यापार विनिमय आयात निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. मेसोपोटेमिया संस्कृतीचा नाश झालेला आहे, त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेलेली आहे. हडप्पा संस्कृतीतील लोक ज्या वस्तू बनवत होते त्या वस्तूचा खप कमी झालेला आहे. साहजिकच त्यामुळे आर्थिक संपन्नता त्यांची कमी होऊ लागलेली आहे. हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरण्याला लागलेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा जसं मेसोपोटेमियाच्या संस्कृतीच्या नाशाचे प्रमुख कारण होते, तसंच पर्यावरणाचा ऱ्हास हे आपल्या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणापैकी प्रमुख कारण आहे. मग त्यामध्ये वारंवार पडलेले दुष्काळ असेल, पिकाऊ जमिनीची प्रत खालवत जाणे, किंवा सरस्वती घग्गर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात अनेक स्थळे होती. ही स्थळे या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड भूकंप, त्या भूकंपामुळे पात्र उंचावले होते या सरस्वती नदीचे, आणि त्यामुळे साहजिकच ह्या लोकांना स्थलांतर करावे लागलेलं आहे. हडप्पाच्या नगरांना उतरती काळाही म्हणजे भूकंप असेल, किंवा सतत येणारे पूर असेल, किंवा नद्यांची पात्रे बदलणी अशी देखील कारणे या ठिकाणी आपल्याला या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची घेता येतील. पिकाऊ जी जमीन होती त्याची प्रत दिवसेंदिवस खालावत गेलेली आहे. साहजिकच त्यामुळे या नागरी हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर हे करावे लागलेलं आहे. सतलज आणि यमुना ह्या सरस्वतीच्या प्रमुख उपनद्या होत्या. सरस्वतीचे पात्र कोरडे पडलेले आहे. या उपनद्यांनी त्यांची दिशा बदललेली आहे, आणि हे सरस्वती नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे साहजिकच हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर हे करावे लागलेले आहे, आणि हडप्पा नगरांना उतरती काळा लागलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे आपल्याला महत्त्वाची लक्षात येतात. व्यापारामध्ये घसरण झालेली आहे, नंतर हवामानामध्ये बदल झालेले आहे, पर्यावरणाचा ऱ्हास, किंवा नद्यांची पात्र बदलणे. सतलज आणि यमुना या प्रमुख उपनद्यांनी पात्र बदललेले आहेत, दिशा बदललेली आहे. सरस्वती नदीचं पात्र कोरडे पडलेलं आहे, त्यामुळे त्या सरस्वती नदीच्या पात्रामध्ये देखील अनेक लोकांच्या वस्त्या होत्या, अनेक नगरे वसली होती. यामुळे या नगरांना देखील स्थलांतर करणे भाग पडलेलं आहे. सरस्वतीचे नदीचे पात्र उंचावले गेलेले आहे भूकंपामुळे. भूकंप हे देखील एक महत्त्वाचं कारण असलेलं पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीने बघा, वेगवेगळ्या गोष्टी या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासासाठी कारणीभूत असलेल्या पाहायला मिळतात. सरस्वती नदी जी होती, या सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक ठिकाणे मिळालेली होती. याचा उल्लेख देखील आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. मग या सरस्वती नदीचंच पात्र कोरडं पडलेलं आहे. कशामुळे? भूकंपामुळे. त्याचबरोबर सतलज आणि यमुना या तिच्या प्रमुख उपनद्याच्या पात्रांनी दिशा बदलल्यामुळे हे पात्र कोरडं पडलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांना म्हणजे लोकांना, तिथल्या नगरांना उतरती काळा लागलेली आहे. मग या हडप्पा नगराचा ऱ्हास झाल्यानंतर जी काही वसाहती उभ्या राहिलेल्या आहेत, त्या हडप्पा संस्कृती त्या प्रगत आणि समृद्ध अशा वसाहती नव्हत्या. त्यांची मातीची भांडी असतील, किंवा घरे असतील, मृत व्यक्तीच्या अंत्यविधीच्या संदर्भातील काही चालीरीती असतील, या गोष्टीमध्ये फरक असलेला पाहायला मिळतो. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनाही नंतर स्थलांतर करावे लागलेले आहे. मग या नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक नव्याने
नवीन ठिकाणी जाऊन वसलेले आहेत. तिथल्या गाव वसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयास आलेल्या आहेत. या संस्कृतीचा अभ्यास मात्र आपल्याला यानंतरच्या प्रकरणामध्ये करायचा आहे. राजस्थान, गुजरात, माळवा, महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये या संस्कृती वसलेल्या आहेत. जाऊन त्या संस्कृतींना ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हटले जाते. या ठिकाणी बघा, तुम्हाला आज जो नगरांचा ऱ्हास हा आपण 4था उपघटक अभ्यासलेला आहे. याच्यावरती प्रश्न असा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असं कारण स्पष्ट करासाठी प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग का झाला ते या ठिकाणी तुम्हाला कारण नोंदवायचं आहे. साहजिकच हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. मग ऱ्हासाची कारणे, मग व्यापाराची घसरण, भूकंप असेल किंवा हवामानातील बदल असेल, नद्यांची पात्र आणि दिशा बदलणे असेल, अशी वेगवेगळी जी काही कारणे आहेत, ह्या वेगवेगळ्या कारणांचा उल्लेख आपण आता या ठिकाणी केला होता. त्याच्याविषयी माहिती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे. म्हणजे महत्त्वाचा एक घटक आहे. या भारतातील आद्य नगरे होती आणि या नगरांचा ऱ्हास झालेला आहे. मग हा ऱ्हास का झाला? अगदी वैभवशाली अशी ही नगरे होती. लोथल, धोलावीरा, राखीगढी, मोहेंजोदडो किंवा कालिबंगनची नगरे असतील, ती हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देणारी अशी ही नगरे होती. मग या नगरांचा ऱ्हास का बरे झाला असेल? व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये चालत होता, व्यवस्थापन चांगलं होतं, शासन व्यवस्था चांगली होती. तरीही ही नगरे ऱ्हासापर्यंत का पोचलेली आहेत? तर काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे निसर्गाच्या पुढे आपण काहीही करू शकत नाही. मग भूकंप होणे, नद्यांनी आपल्या पात्राची दिशा बदलणे, नदीची पात्रे कोरडी पडणे, साहजिकच शेती जिथे करता येईल अशा ठिकाणी हे भटके जनसमूह स्थिरावले होते. मग अशा वेळेस जर तिथे शेती करण्याची जी काही जमिनीची प्रत होती हीच खालावत गेली तर त्या ठिकाणी राहूनही काही उपयोग नाही. त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू किंवा अन्नधान्याची गरज जिथे भागवली जाईल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलेलं आहे. म्हणजे साहजिकच काय झालेलं आहे, नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. व्यापाराची घसरण ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीचा ऱ्हासही झालेला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हे मेसोपोटेमिया संस्कृतीच्या प्रमुख कारणापैकी एक कारण होते. त्यामुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा मेसोपोटेमियाशी जो काही आयात निर्यातीच्या बाबतीत व्यापार चालत होता, हा व्यापार बंद झालेला आहे. हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेलेली आहे. साहजिकच त्यामुळे व्यापारामध्ये घसरण झालेली आहे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या मालाची जी काही बाजारपेठ होती ही क्षीण होत गेल्यामुळे साहजिकच त्यांनी देखील काय केलेलं आहे, स्थलांतर केलेलं आहे. त्यांच्या व्यापारामध्ये घसरण झालेली आहे. आर्थिक तोटा त्यांना सहन करावा लागलेला आहे. आर्थिक संपन्नता त्यांची कमी होऊ लागलेली आहे. मेसोपोटेमियाची जशी आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली तशीच उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात संस्कृतीच्या लोकांची देखील आर्थिक संपन्नता कमी होऊ लागलेली आहे. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला होता. म्हणजे अशी वेगवेगळी कारणे आपल्याला या भारतातील आद्य नगरांच्या ऱ्हासाची असलेली पाहायला मिळतात. त्याच्या अगोदर वेगवेगळी म्हणजे अनुमान बांधलं होतं की बाहेर आलेल्या लढाऊ जाती जमाती होत्या, त्यांनी ही नगरे नष्ट केली असणार आहेत. त्याबरोबर इंद्राने म्हणजेच वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगराचा ऱ्हास केला असणार आहे. परंतु नंतर मात्र हडप्पा संस्कृतीच्या हडप्पा संस्कृतीच्या नगरांच्या ऱ्हासाची कारणे समोर आलेली आहेत.
इसवी सनापूर्वी 2000 ते 1900च्या सुमारास या नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झालेली आहे. हडप्पा संस्कृतीची नगरे ही उतरणीला लागलेली आहेत. तेथील लोकांना स्थलांतर करणे भाग पाडलेले आहे आणि तेथूनच उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा सुरू झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जे अनुमान वेगवेगळे काढले जात होते त्याच्या संदर्भातील अधिक ठोस पुरावे नंतरच्या काळामध्ये उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे हे जे पुरावे होते ते अगोदरच्या अनुमानाला पुष्टी देणारे नव्हते किंवा व्हीलरच्या अनुमानाला देखील पुष्टी देणारे नव्हते. त्यामुळे साहजिकच हडप्पा संस्कृतीची जी काही कारणे होती ती आपल्यासमोर आलेली आहेत. त्या कारणाविषयी चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे व्यवस्थितरित्या. तुम्ही हे सगळं पूर्ण प्रकरण समजून घ्या आणि नंतर स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. स्वाध्याय सर्व मुलांनी व्यवस्थितरित्या सोडवायचा आहे. व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर साहजिकच स्वाध्याय सोडवण्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण थांबूयात.